UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। दिवाळीनंतर निवडणुका घ्या, राजकीय पक्षांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। महाराष्ट्रामधील 11 राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाची चर्चा। शहरातील मतदान केंद्रांवर 100% सीसीटीव्ही साठी प्रयत्न। मोठ्या रांगा, तिथे बसण्याची, पाणी, वीज आणि टॉयलेटचीही व्यवस्था। तर वृद्ध दिव्यांगांसाठी घरपोच मतदान असेल। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं विधान। अजित पवार गटाला घड्याळाऐवजी दुसरं चिन्ह द्या। शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। 1 ऑक्टोबरला याचिकेवर सुनावणी। आनंद दिघे यांना मारलं गेलं, संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहिती। सर्व गोष्टी कालांतराने बाहेर येतील। शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट। संजय शिरसाट यांनी पुरावे दिल्यास कोर्टात जाणार। शिरसाट 23 वर्ष गप्प का होते? त्यांचा स्वार्थ काय होता? या षडयंत्रामध्ये शिरसाटही सहभागी होते का? आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांचा सवाल। सत्ता तुमचीच, दिघेंच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करायची असल्यास करा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची संजय शिरसाटांच्या गौप्यस्फोटानंतर प्रतिक्रिया। धर्मवीर 2 सिनेमा पाहून धक्का बसला। ज्या गोष्टीला मी साक्षीदार, तिथे दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आत्ताचे मुख्यमंत्री पळतात, हा दिघे साहेबांचा अपमान। संजय राऊतांचा हल्लाबोल। महिलांना सक्षम करण्यासाठी रोजगार द्या योजनेमुळे जानेवारीमध्ये पगार द्यायला सरकारी तिजोरीमध्ये पैसे राहणार नाहीत। सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी राज्य खड्ड्यात जात असेल तर चुकीचं। अनौपचारिक गप्पांवेळी राज ठाकरे यांची टीका। राज्य खड्ड्यात नाही तर प्रगतीपथावर घेऊन जाऊ, तुमचं सहकार्य हवं। राज ठाकरेंच्या अनौपचारिक गप्पांवेळच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सरकारकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार काढायला पैसे नाहीत। बहिणींना टेबलावरून लाच द्यायची होती म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप। नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित। रुग्णालयामधून 4 तास सुट्टी घेऊन भुजबळांची नाशिकमधल्या अनावरण सोहळ्याला उपस्थिती। गेल्या काही दिवसांपासून भुजबळांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। 5 वर्षामध्ये 3ही पक्षांकडे सीएम पद जावं। महायुतीमध्ये फिरत्या मुख्यमंत्री पदावर बोलणी सुरू असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्रीपद संगीत खुर्चीसारखं अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण करायची आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा टोला। आम्ही पदासाठी नाही तर जनतेच्या सेवेसाठी सत्तेत। विरोधकांच्या टीकेनंतर दादा गटाच्या प्रफुल्ला पटेल यांचं प्रत्युत्तर। सिनेटमधील सर्व विजयी उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। मातोश्री बाहेर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे, आदित्य ठाकरे यांना विश्वास। वकील कटार नवरेंकडून आरोपी अक्षयच्या एन्काउंटरचं रिक्रिएशन। तळोजा कारागृह ते मुंब्रा बायपास इथे जाण्यासाठी किती वेळ लागतो याची पडताळणी। सीन रिक्रिएशनच्या माध्यमातून तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न। तुतारीसोबत चला असं काही कार्यकर्त्यांचं मत तर काही कार्यकर्त्यांचा अपक्ष लढण्याचा सूर। पितृपक्षानंतर योग्य तो निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटलांची माहिती। धनगर आरक्षणाच्या विरोधामध्ये विधानसभा उपाध्यक्ष मैदानात। राज्य सरकारच्या विरोधामध्ये झिरवाळ यांचं सोमवारपासून बेमुदत धरणं आंदोलन। मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करणार। धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण दिल्यास दंगली होतील, महाराष्ट्राचं मणिपूर होईल। मुख्यमंत्र्यांनी GR काढण्याचं आश्वासन देणं घटनाबाह्य। भाजप नेते पद्माकर वळवी यांचं वक्तव्य। निर्मला सीतारामन यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे बंगळुरू विशेष कोर्टाचे आदेश। निवडणूक बॉन्डद्वारे खंडणीचा आरोप। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।